अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जीवन समर्पित यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथ पठणास सुरुवात करतो। तर आजचं प्रकरण आहे आपलं पाचवं, दुसऱ्या खंडामधलं पाचवं प्रकरण आहे प्रवज्य संबंधी प्रश्न। प्रवज्य संबंधी प्रश्न कोण करतो? मिलिंद राजा प्रवज्याच्या संबंधी कोणाला प्रश्न करतो? म्हणते नागसेनाला। किंवा प्रवज्याच्या मार्फत किंवा काय असते प्रवज्या, कोणामार्फत असते, कशा प्रकारे असते, कशा आधारे असते, या ठिकाणी ते प्रश्न उत्तर या ठिकाणी आजच्या प्रकरणामध्ये आपल्याला समजून येणार। शास्त्रार्थ अनुकूल अशी सर्व व्यवस्था मिलिंद राजाने आपल्या राजभवनात केली होती। म्हणजे शास्त्राची जे काही 19 प्रकारचे जे काही विद्या त्यांना प्राप्त होत्या ते परिपूर्ण विद्या त्यांना प्राप्त होत्या। आणि आपल्या राजभवन जे राजाचं त्यांचं जे राजभवन होतं त्या राजभवनामध्ये त्यांनी ते विद्याचा अभ्यास परिपूर्ण केला होता। पण हा जो ज्ञानाची विद्या आहे, हा या ज्ञानाच्या विद्येचा अभ्यास काही त्यांनी त्यांच्या राजभवनामध्ये केला नव्हता। म्हणून कालच्या प्रकरणामध्ये आपल्याला सांगितलं जाते की मी म्हणते आपणाला धम्माच्या विषयी चर्चा करणार आहोत असं माझं मन बोलते म्हणतात। म्हणून या ठिकाणी कबीर नागशन आपल्या भिक्षू संघासह यथास्थायी विराजमान झाले होते। म्हणजे कबीर नागशन मंत्री आपल्या भिक्षू संघासह त्या ठिकाणी आसनस्थ झाले, विराजमान झाले, भिक्षू संघाला घेऊन ते त्या ठिकाणी बसले होते। एके बाजूस मिलिंद राजा आपल्या राज्यामध्ये जे काही हे होती सत्ता होती, म्हणजे जे काही त्यांच्यासोबत मंत्री होते, जे काही त्यांच्या संग सहकारी होते, सहचारी होते, ते इतर जणांना घेऊन ते पण सुद्धा त्या ठिकाणी बसले। इतक्यात मिलिंद राजाने म्हणते नागसेनांना इच्छापूर्ती केली। इच्छापूर्ती म्हणजे काय म्हणतात? किंवा त्यांनी म्हणते नागसेनांना एक प्रश्न केला, म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण केली। म्हणते नागसेन कोणत्या विषयावर चर्चा करावी? आणखी काय म्हणतात ते प्रश्न? किंवा कोणत्या विषयावर चर्चा करावी? महाराज, आम्हा लोकांना धर्माशी प्रयोजन आहे तेव्हा धर्मातला अनुसरत चर्चा करावी। किंवा मला असं वाटते किंवा लोकांना धर्माची प्रयोजन म्हणजे लोक धर्माच्या मार्गामध्ये कमी असताना लोकांनी धर्माची स्थापन करून त्या धर्माचाच अभ्यास त्यांनी केला पाहिजे आणि धर्माची चर्चा केली पाहिजे त्यांनी, असं माझं मन या ठिकाणी बोलते। म्हणून धर्माची चर्चा करावी, माझं अनुसरण अशा प्रकारे आहे। तेव्हा राजाने प्रश्न केला, बनते नागसेन आपण प्रवज्जित होण्याचा हेतू काय? कोण करते असा प्रश्न? कोणाला करते? मिलिंद राजा बनते नागसेनांना प्रश्न काय करतात? किंवा म्हणते आपण म्हणजे आपण चिवर धारण केलं, आपण त्याग केला, आपण संन्यासी झाले, तर याचा हेतू काय? म्हणजे तुम्ही हे जे चिवर काही धारण केलं, ते काही भिक्खू बनले तुम्ही, तर याचा मेन उद्देश काय? याचा मेन हेतू काय ते मला सांगता काय? म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रवज्याने ध्येय कोणतं? काय म्हणतात मिलिंद राजे? किंवा तुम्ही बुद्ध धर्म संघाची दीक्षा घेतली, तुम्ही सामनेर झाले, तुम्ही भिक्खू झाले, मग या ठिकाणी तुमचा हेतू काय आहे? आणि या बौद्ध धर्माच्या प्रवज्याने कोणते ध्येय साधता येते माणसाला? म्हणजे या चिवरामधून माणसाला कोणत्या प्रकारची अवस्था प्राप्त होते, असा राजाचा प्रश्न बनते नागसेनांना त्यांनी केला। कबीरांनी याच्यावर उत्तर दिले, म्हणजे बनतेंनी याच्यावर उत्तर दिले, बनते नागसेनांनी याच्यावर उत्तर दिले की महाराज, चालू जीवनातील दुःख नष्ट व्हावे आणि जीवनात दुःख निर्माण होऊ नये। काय दिला त्यांनी? साफ मध्ये कसं उत्तर दिलं त्याच्यामध्ये की महाराज, आपलं हे जे जीवन आता चालत आहोत, आपण हे जे जिवंत आहोत, या चालू जीवनामधलं जे काही दुःख असेल माणसाच्या मागे, तर ते दुःख नष्ट होण्याकरिता आणि भावी जीवनात सुद्धा दुःख निर्माण होऊ नये,
म्हणजे आपण जे काही जीवन जगत आहोत आणि आपली भावी पिढी आता आपले जे लेकर आहेत त्या लेकरांना पण सुद्धा त्या लेकरांच्या मांग त्या लेकरांना पण सुद्धा दुःख निर्माण होऊ नये. आपलाच विचार नाही करायचा तर आपल्या भावी पिढीचा सुद्धा विचार करायचा. म्हणून हे यासाठी दुःखातून मुक्त होण्याकरिता मी चिवर धारण केलं. म्हणजे दुःखाने मला स्पर्श सुद्धा नाही केला पाहिजे हे ध्येय गाठून मी प्रवृत्तीत झालेलं आहो. असा कोणाचा उत्तर आहे? बनते नागसेनाचं असं उत्तर आहे मिलिंद राजांना. म्हणून निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रवज्जा घेतलेली आहे. हे सर्व गोष्टीतून मुक्त होण्याकरिता आम्ही प्रवज्जित झालेलो आहोत. तथापि पुन्हा माझा पुन्हा जन्म ग्रहण करावा लागू नये आणि असेच परमेश्वर निर्वाण पद प्राप्त करणे हाच आमचा परम हेतू आहे आणि हाच आमचा उद्दिष्ट आहे. किंवा आम्ही जे काही चिवर धारण केलेलं आहे या चिवर धारण करण्याच्या मागून आम्हाला निर्वाण प्राप्त हो किंवा आम्हाला पुन्हा जन्मही नाही आणि मृत्यू नाही. कारण की जो व्यक्ती ज्या व्यक्तीला निर्वाण पद प्राप्त होतो त्या व्यक्तीला जन्म पण राहत नाही, मरण पण राहत नाही आणि त्या व्यक्तीला सुख पण राहत नाही आणि दुःख पण राहत नाही. तो माणूस त्याचं जीवन जशा प्रकारे व्यतीत करतो कशा प्रकारे व्यतीत करतो तो त्याचं जीवन मध्यम मार्ग. म्हणून भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्याला आपल्या सर्वांना मार्ग कोणता दाखवला? मध्यम मार्ग आहे की जास्तही करायचं नाही कमी करायचं नाही, मध्यम मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न करावा असा उद्दिष्ट माझा आहे. म्हणते नागसेन बौद्ध संघातील समस्त लोक यासाठी प्रवचित होतात काय? मग या ठिकाणी त्यांचा महाराजांचा प्रश्न आहे आता दुसरा किंवा म्हणते बौद्ध धर्मामधील जे काही लोक संघामधील समस्त जे काही सर्व जन समुदाय आहे त्या लोकांना असं वाटते का की एका दुःखातून नष्ट होण्याकरिता चिवर घेतल्या जाते म्हणून ते लोक प्रवचित होतात काय? नाही महाराज, असे ठामपणे म्हणता येणार नाही. काय म्हणतात ते? आता सपा नकार देतात किंवा असं दृढ निश्चय करून म्हणता येणार नाही. काही जण या उच्च ध्येयासाठी प्रवचित होतात. काही जण राजाच्या जुलुमाला कंटाळून, तर काही जण चोराच्या त्रासाला कंटाळून, तर काही जण कर्जाच्या ओझ्यामुळे, तर काही जण निव्वळ उपजीविकेसाठी गृहत्याग करून प्रवचित होतात. सपासपा सांगितलेला आहे त्यांनी किंवा सर्वांचा चिवर घेण्याचा हेतू निर्वाण प्राप्त करण्याचा नसते. सर्वांचा हेतू दुःख मुक्तीतून नष्ट करण्याचा नसते. तर काही जणांचा याच्या ठिकाणी आहे किंवा जर आपल्याला काही जुलूम होत असेल तर चला चिवर घ्या, जुलूम होत असेल काही चिवर घ्या. काही जणांचा म्हणजे त्यानं चोरी केली पहिले चोराच्या धाकातून आता चिवर मध्ये लपू आपण आहे ना, किंवा आपण चोरा आणि चोरा आपण आता चिवर घेतल्यावर आपल्याला कोणी मारेल? कारण की चिवर जिथपर्यंत अंगावर आहे तिथपर्यंत कोणी आपल्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. म्हणून कोणी जण याच्यातून कोणी जण कंटाळून जीवनाला कंटाळा आला, म्हातारपण आलं की घेतलं चिवर. तर काही जण कर्ज किंवा पैशाचं कर्ज वगैरे असते त्याच्या मागं जाय तिकडे म्हणते चिवर घेतल्यावर आपला पूर्ण जन्म पूर्वीचा जन्म होते. म्हणजे ते भावी म्हणजे ते जीवन मरते मागतं आणि आपला नवीन जीवन निर्माण होते. म्हणून कोण आपल्याला कर्ज मागणार आहे? कसं काय आपल्याला? आपण तर नवीन जन्म, आपलं नाव बदलते, आपलं गाव बदलते, आपलं राहणीमान बदलते, आपलं खाणं बदलते, खाद्यपाद्य सर्व गोष्टी बदलून जातात ना चिवर घेतल्याच्या नंतर. मग कोणी कर्जाच्या वजामुळे निव्वळ कोणी मग खायासाठी घेते उपजीविकेसाठी. म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर कोणी उपजीविकेसाठी घेते बघते खायला भेटलं जाय तिकडे 2 टाइम 3 टाइम 4 टाइम जे XYZ खायला भेटलं जाय तिकडे. बाकी गृहत्याग करण्याचा बाकीचा काहीच हेतू नसतो किंवा मला निर्वाण पद प्राप्त झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे. म्हणजे हा प्रश्न त्यांनी केला मिलिंद राजांनी. म्हणून याच्यावर बंदीर आख्यानांनी उत्तर दिले की सर्वच जण समान नसतात. कारण की माणसाचे 5ही बोट सारखे नसतात. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे अलग अलग प्रकारचे बोट असतात. लहान असते, मोठं असते, त्याच्याहून मोठं असते, त्याच्याहून लहान असते, त्याच्याहून हे असते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की मध्यम मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणते आपण या ध्येया
म्हणते आपण या ध्येय प्राप्तीसाठी प्रवंचित झाला काय? त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न आहे त्यांना किंवा म्हणते आपण फक्त आणि फक्त निर्वाण पद प्राप्त होण्याकरिता प्रवृत्त झाले काय? आपला ध्येय फक्त तोच आहे काय? या ठिकाणी महाराज फारच लहान वयात मी प्रवचित झालो. कोण म्हणते असे? नागसेन बनतेजी म्हणतात त्यांना की फार लहान वयामध्ये मी भिक्खू झालो. मी का प्रवचित होत आहे त्यावेळी मला हे सुद्धा कळत नव्हतं की म्हणजे ज्या वेळेला म्हणतात मी प्रवर्जित झालो त्यावेळेला मला हे सुद्धा कळत नव्हते, परंतु आता माझ्या मनात वारंवार विचार येतात. आता म्हणजे ज्या वेळेला मी परिवर्जित झालो, ज्या वेळेला मी चिवर घेतलं त्यावेळेला लहान होतो, माझ्या मनामध्ये अशा गोष्टीचं ज्ञान काहीच नव्हतं. मी अज्ञानी बालक होतो. काय होतो? मी अज्ञानी होतो, मला समजत नव्हतं. पण आता ज्या वेळेपासून मी चिवर घेतलं त्या वेळेपासून माझ्या मनामध्ये वारंवार विचार येतात की बौद्ध भिक्षू मोठे हुशार आहेत, बौद्ध भिक्खू मोठे हुशार असतात, ज्ञानी असतात. मला देखील चांगल्या प्रकारची शिकवण मिळाली पाहिजे. मला पण सुद्धा चांगल्या प्रकारची शिक्षण देतील म्हणून माझा हा हेतू होता. तेव्हा त्या लोकांपासून शिक्षण घेतल्याच्या नंतर आता मला कळून आले, अनुभवाने